ते 15,000 हजाराचं 15ला द्यायला लागलं ना ते घ्या. अरे पण 19चं 15ला द्यायला लागले ना. तेच म्हणते मी तुम्हाला, जे 15ला द्यायला लागलं त्यांनी. आता कुठे बघते तुम्ही? कार्डवर पण 5% डिस्काउंट आहे म्हणला ना त्याने. डिस्काउंट देतात अजून तरी. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. लक्ष्मी देवता कशात यूट्यूब फॅमिली. आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असताल. मी पण खूप मस्त मजेत आहे. तर चला फायनली आज परत जातो आहे फ्रीज बघण्यासाठी. एकदाच काय आहे ते क्लिअर करूनच टाकू, कारण आज फ्रीज फायनल केल्याशिवाय येणारच नाही आम्ही घरी. तर आज बिल पेमेंट करून सगळं काही करून येणार आहे. त्याचा नेक्स्ट ब्लॉग घरी माझा फ्रीज येणार आहे. कारण संतोषची चॉईस आणि माझी चॉईस एक होतच नाही आहे. त्यांना वेगळा फ्रीज आवडतो, मला वेगळा फ्रीज. हे प्रत्येक वेळेस असंच होतं, कळतच नाही की दोघांची चॉईस एक का नाही होत आमची. तर आता बघू चला, आज तर फायनली करूच आम्ही तसं. तर फायनली आज फ्रीज बुक करणार आहे आणि सगळं पेमेंट वगैरे सगळं डन करणार आहे. तर आता जातो आहे आम्ही. 93ला आलेलं आहे रिलायन्समध्ये. तिकडून बघतो आहे आता आज फ्रीज आम्ही. विजय सेल्सला आहे ना, तर काहीतरी कार्डचा प्रॉब्लेम आहे म्हणून तिकडे काही झालं नाही आमचं लोन वगैरे. तर आता इथं बघतो आहे आम्ही 93 एव्हेन्यूमध्ये. झालं तर चांगली गोष्ट. तर फायनली आलो ग्राउंड फ्लोअरला आणि आम्ही आता जातो आहे क्रोमामध्ये. मला मी बॅक कॅमेरा करून दाखवते. क्रोमा चला रे पे. क्रोमा द्यायची. हां, सिंगल डोअरची तिकडेच आहे. सिंगल डोअर तिकडेच आहे का? तिकडूनच चॉईस करा. तर फायनल करायचंच आहे आपल्याला. फायनल करून आज फ्रीज घेऊन जायचंच आहे. डिलेवरी कधी हो? उद्या वगैरे मिळते का? आजच्याच मिळत नाही का? परवा मिळते. तर फायनली आता रिलायन्समध्ये आलो आम्ही आणि आता इथून बघतोय फ्रीज ॲक्च्युली कशा आहेत प्रोडक्ट सगळे. रिलायन्स डिजिटलमध्ये पण एकदम छान असतात. तर कारण आमची टी व्ही वगैरे इथूनच घेतलेले आहे रिलायन्समधनं. तर त्या हिशोबाने आम्ही कोणता पण प्रोडक्ट रिलायन्समध्ये बघतो. टच नाही करायचं पिल्लू, डोंट टच. ओनली बघायचं, टच नाही करायचं प्रत्येक गोष्टीला. पहिला सांगायला लागलं मी तुला. इकडे सिंगल. तर आम्हाला रिलायन्समधलं काय आमचं बजेटमध्ये बसत नव्हतं. तर आम्ही रिलायन्स डिजिटलमधलं फ्रीज कॅन्सल केलेलं आहे आणि आता परत रिटर्न जातो आहे क्रोमामध्येच. खाली क्रोमामधूनच आम्ही घेऊयात. तर क्रोमामधूनच घेतो खालूनच. हायरचं छान होतं ते, एकदम आमच्या बजेटमध्ये पण होतं आणि प्लस त्याच्यामध्ये सगळे फीचर्स खूप चांगले आहेत. इकडून ये, इकडून जाऊ. तर तिकडूनच बघू आता आम्ही. 93 एव्हेन्यूला आलो आणि तिकडे बघतो आम्ही फ्रीज आमचं. महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स. तर फायनली आमचा फ्रीज फायनल झालेला आहे वर्लपूल कंपनीचा. तर उद्या फ्रीज डिलेवरी होईल आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते की काय होईल ते, कसं आहे तो, कोणता कलर आहे ते सगळं मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगते. आता हे ब्लॉग इथेच खूप फिरले मी. अक्षरशः मला कामाची वेळ होऊन गेली माझी, तर मी थांबलेच नाही बिलकुल पण.
काम सोडून माझं फ्रीज बघत होते आणि मग ह्यांनीच फायनल केले. यांच्या चॉईसनं फ्रीज येतो. माझी पण चॉईस पहिल्यांदा असं झालं की एक वस्तूची चॉईस आमच्या दोघांची सेम झालेली आहे. फायनली पेमेंट होतो आहे आणि आम्ही फ्रीज घेऊन जाणारच आहे. म्हणजे आज नाही घेऊन जाणार, उद्या वगैरे घेऊन जाऊ आम्ही. तर येईल ते उद्या. ते कोणतं आहे, कशा कलरचं आहे ते सगळं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्येच मिळेल. आणि आता मी ब्लॉग इथेच एंड करते आणि भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय.